जय कुणबी. नमस्कार, मी निलेश मारुती कदम आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निलेश कदम रेळे माणगाव. आपल्या कुणबी समाज ग्रुप नंबर 1 बोरघर तालुका माणगाव यांच्या ग्रामीण संघटना व मुंबई संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने सन 2025च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा हा रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी जोगेश्वरी मुंबई येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ग्रामीण संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि मुंबई संघटनेचे पदाधिकारी तसेच कुणबी बांधव सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. त्याचेच काही क्षण आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय कुणबी. आपण पाहू शकता की कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने ग्रामीण संघटनेच्या तसेच मुंबई संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून गणेशाला वंदन करून होत आहे. ज्या कार्यक्रमासाठी आपण मान्यवरांना तसेच प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे तो म्हणजे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा 2025. मी अध्यक्षांना व सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या सर्व पुढे येऊन दिनदर्शिकेचे उद्घाटन करावे. कृपया प्लीज सर्वांनी उभं राहावं. दिनदर्शिका प्रकाशनासाठी 4 दिनदर्शिका बांधलेल्या आहेत. त्याप्रमाणे ग्रामीण अध्यक्ष, सेक्रेटरी, अध्यक्ष सभेचे स्थान, त्याचप्रमाणे सभागृहातील एकाने येऊन प्रकाशनाचं एक कॅलेंडर हातामध्ये घ्यायचं आहे आणि सहकार्य करायचं आहे समाज बांधवांना की प्रकाशन करायचं आहे. प्रत्येकाला एका थोडा ना. तत्पूर्वी आपला कुणबी समाज ग्रुप नंबर 1 बोरघर यांचं दिनदर्शिका नवीन वर्षाचं 2025चं प्रकाशन होत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत असावं. पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बळ जाऊन मी सर्वांना प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. दिनदर्शिका उत्तम उत्तम आपल्याला आहे, प्रत्येकाने पाहावं आणि आपलं अनुभव व्यक्त करावा एवढीच विनंती करीन. धन्यवाद. हॅलो. हे नुसतं दिनदर्शिका सोहळा प्रकाशन नसून ही सर्व समाज बांधवांची ओळख आहे. अशा या उपक्रमामार्फत आपला समाज बांधव घरघरात पोहोचेल तसेच त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण होईल. हीच खात्री बाळगून प्रत्येकाने सहभागी द्यावे अशा या उपक्रमासाठी असेच लहान सहान शालेय सांस्कृतिक क्रीडा कार्यक्रम आपण लहान सहान उपक्रम राबवून आपल्या समाजासाठी हातभार लावू अशीच अपेक्षा बाळगतो. पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरण असतं. मरणातही सुगंध देते, यातच सारं आयुष्य असतं. असं आयुष्य जगणं म्हणजे एक सोनं असतं. पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले तर जगणं सोन्याहून पिवळं असतं. असे आपले दिवसंप श्री सुरेश वडेकर गुरुजी मास्तर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष, ज्यांचा सत्कार करतील मुंबई संघटनेचे अध्यक्ष श्री पोटले साहेब. पोटले साहेबांना विनंती करेन की त्यांनी वडील गुरुजींचा स्वागत सत्कार करावा. काय गडगडाट काढा होत्या. धन्यवाद पोटले साहेब. तुमची संकल्पना असते ते नेहमी छान, त्याची अंमलबजावणी असे शान. भविष्यात वटवृक्षाचे आपण होणार आहात सुवर्णपान, असे आपले श्रीमान प्रकाश किडबिरे सर ग्रामीण संघटनेचे सचिव, ज्यांचा सत्कार करतील मुंबई संघटनेचे प्रमुख सल्लागार, शांत स्वभावाचे आणि सरळ स्वभावाचे आमचे श्री जारो डोंगरे साहेब हे करतील. डोंगरे साहेबांना विनंती त्यांनी किडबिरे सरांचा सत्कार करावा. किडबिरे सर ग्रामीण संघटनेचे सचिव यांचा सत्कार करावा. धन्यवाद. जे स्वतः एक भूषण आहेत त्यांना कोणत्या भूषणाला भूषवणार. आपल्या समाजभूषण असे ठरलेले आपले लाडके मान्यवर आदरणीय श्री नितीन वारवाने
ग्रामीण संघटनेचे खजिनदार यांचा सत्कार करतील मुंबई संघटनेचे उपाध्यक्ष श्री मुकेश घोड करतील. मुकेश घोड सर विनंती त्यांनी नितीन वाघ यांचा सत्कार करावा. धन्यवाद. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाची चांगले करण्याचा प्रयत्न करावा, कारण जुनी म्हण आहे, जी लोक नेहमी फुलं वाटतात त्यांच्या हाताने नेहमी सुगंध दरवळत असतो. असेच आमचे श्री ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष श्री दत्ताजीसाहेब घोडेकर यांचा सत्कार करतील मुंबई संघटनेचे श्री राजू बुलबुले. मुंबई संघटनेचे तरुण प्रवक्ता कार्यकर्ते राजू बुलबुले. तसेच ग्रामीण संघटनेतून आलेले गावचे पदाधिकारी संघटना मान्यवर गजानन मोंडे यांचा सत्कार करतील नरेश गोटल साहेब. मुंबई संघटनेचे खजिनदार महेश गोटल साहेब करतील. नरेश गोटल. धन्यवाद. तसेच बिबलेकोंड गावचे ज्येष्ठ समाजसेवक श्री विठ्ठल साहेब सिगवण, समाजाचे माजी सहसेक्रेटरी विठ्ठल सिगवण यांनी मंचावर येऊन त्यांचं स्वागत समारंभ करतील, स्वागत सत्कार करतील. संतोष साहेब निगावले मुंबईचे खजिनदार, मुंबई संघटनेचे खजिनदार. ग्रामीण विभागात कोण शिल्लक असेल तर ग्रामीण मधून कोण राहिले असतील, व्यासपीठावर फुले गुरुन आहेत अमरोशीचे, त्यांचं स्वागत वामन काशीम करतील. त्यांचे सल्लागार मुंबईचे फुले आहेत व्यासपीठावर अमरोशीचे, त्यांचा सत्कार अमरोशीचे आमचे मुंबईचे सल्लागार वामन काशीम करतील. त्याचप्रमाणे मुंबई संघटनेचे जे ज्येष्ठ समाजसेवक तुकाराम खिरबिडे आहेत, त्यांचं स्वागत आमचे उपाध्यक्ष जाने माने येलकर साहेब करतील. धन्यवाद. त्याचप्रमाणे ग्रामीण संघटनेचं सर्वांच्या वतीने आणि दोन्ही मुलांनी सभागृहात स्वागत होत आहे, त्यामुळे धन्यवाद. कार्यक्रम करण्यापूर्वी तत्पूर्वी जयगुरुजी आलेल्या मान्यवरांचं स्वागत. त्याचप्रमाणे तुपट साहेब, त्याचप्रमाणे आपल्या नलपूरचे समाजसेवक श्री तुपट साहेब आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करतो आम्ही. चांगले हुरहुरणारी सुधीर शिगवार हे राकेश तुपट यांचे स्वागत करतील. त्याचा राकेश तुपट यांनी स्वीकार करावा. धन्यवाद साहेब, आपण खरोखर कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर कराडे युवा मंच अध्यक्ष यांचं स्वागत आमच्या मुंबईचे संतोष भावे हे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील, त्याचा त्याने स्वीकार करावा. आमच्या मुंबईचे उपाध्यक्ष मुकेश घोड यांचं स्वागत गावचे सेक्रेटरी हिरबेडे साहेब करतील. खजिनदार नरेश गोटल यांचं स्वागत सभागृहातून बेंडू केमल्याने यावं आणि त्यांचं स्वागत करावं.
त्याचप्रमाणे आमचे सचिव मुंबई मंडळाचे खरोखर आमच्यापेक्षा श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत. मोलाचं कार्य असतं त्यांचं. जरी लांब राहिले असते तरी आम्ही त्यांना विसरू शकत नाही. असे जितेश बावणे यांचं स्वागत आमचे मुंबईचे सल्लागार जाणू डोंगरे करतील. त्याचप्रमाणे येळकर साहेबांचं स्वागत सभागृहातून भुलगुले आहेत ते करतील. भुलगुले ठीक आहे. सगळ्यांचा आधी वरतीचा हो द्या, प्रोटोकॉलचा हो द्या. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे खरे मार्गदर्शक, प्रमुख मार्गदर्शक, वेळेअभावी कधीही काही फोन केलं, काही अडचण असली तरी कधी हिचकिचित नसताना सडळ मार्गाने ही मार्गदर्शन करणारे आमचे सखारामजी पोटले साहेब यांचं स्वागत आमच्या गावचे अध्यक्ष वडेकर सर करतील. शाळेच्या प्रकारात होऊ द्या. तसेच मुंबई संघटनेचे ज्येष्ठ समाजसेवक तसेच आमचे सल्लागार श्री वामन साहेब काशीम यांचं सत्कार करतील. ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष श्री दत्ताजी बडेकर, ज्येष्ठ समाजसेवक मुख्य सल्लागार वामन काशीम सत्कार करतील. दत्ताजी बडेकर त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद. तसेच मुंबई संघटनेचे प्रमुख आणि ज्येष्ठ सल्लागार, शांत स्वभावी, मनमिळावू असे आमचे सर्वांना समजून घेणारे, ऐनवेळी सगळ्यांना संकटात उपयोगी पडणारे आमचे श्री जानू डोंगरे साहेब यांचा सत्कार करतील. ग्रामीण संघटनेचे सचिव श्री खेडविडे सर. डोंगरे साहेब आपण सत्कार स्वीकारावा. श्री जानू डोंगरे सरांकडून धन्यवाद. धन्यवाद. शाळेच्या प्रकारात होऊ द्या. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचं स्वागत समारंभ मानसी कुठली पण काय मेहनत असेल अशा मेहनतीतून संतोष लाडाने खूप मेहनत केली आहे. त्यांनी त्यांचा असेल तर त्यांनी त्यांच्या हस्ते त्याचा स्वीकार करावा. खूप मेहनत केली संतोष लाडानी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी. त्यांचे बाकीचे सहकारी मित्र पण आहेत राजेश गुलगुले, निलेश कदम, संदीप डोंगरे, राकेश मानकर, सुधीर शिकवण आणि राकेश शिकवण या बऱ्याचशा लोकांनी या उपक्रमासाठी खूप मेहनत केलेली आहे. त्यांची अगदी मनापासून आभार. समाजाला विनंती करेन हा स्वागत समारंभ जो आज लाड साहेबांचा आहे तो मला वाटतं बरा परखड शब्द ऐकून तो स्वागत समारंभ होत आहे. त्याबद्दल सभागृहाची दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. लहानबद्दल दोन शब्द आपण धन्यवाद. लाडांचं काम हे खूप कौतुकास्पद प्रेरणादायी आहे. अशीच मी इतर सभागृहातील समाज बांधवांना विनंती करेन की असं जर आपल्याला चांगलं सरकार व्हावं वाटत असेल तर आपण आपला कौटुंबिक कामातून थोडासा वेळ काढून समाजासाठी संघटित व्हावं ही आपल्या सर्वांना विनंती. बाकीच्या समाजाला विनंती करेन. त्यांचं स्वागत आमच्या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष मुंबई आणि गावचे अध्यक्ष ते सत्कार करतील. त्याच्यासाठी पुष्पगुच्छ स्वीकार करावा एवढं मी सांगत आहे. तुमचं त्याला त्यांनी स्वीकार करावा. खूप मोलाचं कार्य केलं आहे. मुंबई ठिकाणी कोण घेत नाही एवढं वेळ, परंतु विनायक चव्हाणांनी अगदी मोलाचं कार्य केलेलं आहे. जे गावनिहाय लोक आहेत, जे बोरगर प्रतिनिधीमधून कोण असेल त्यांनी त्या समाज बांधवाने स्टेजवर यायचं आहे.
आणि आपला बोरगावचा पुन्हा ग्रुप आहे जे आले तेवढं ठीक आहे, बोरगरचे जेवढे कोणी आहेत त्यांनी यावं आणि आमच्या गावचे सर आमचे वडेकर सर हे स्वागत करतील. त्याचप्रमाणे टेनचे समाज बांधव असतील लवकर लवकर सेक्रेटरी भिडभिडे सर करतील. ट्रेनमधून कोणते साहेब आहेत? त्याप्रमाणे विवले कोणचे प्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा यायचे आहे. विवले कोणते स्वागत आहे. धन्यवाद. हो. त्याचप्रमाणे आंबडोशीचे प्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा यायचं आहे. त्यांचं सुद्धा स्वागत होत आहे. आंबडोशी त्याचप्रमाणे डोंगरोली वरचीवाडी मुंबई संघटना ग्रामीण संघटनेचा स्वागत सत्कार स्वीकार करा श्री सुरेश वडेकर यांच्या हस्ते. धन्यवाद. वरचीवाडी कोणी ग्रामीण सदस्य किंवा मुंबई सदस्यांना एकत्र यावं आणि आपला मान सत्कार स्वीकार करावा. डोंगरोली वरचीवाडी कोण आहे का सभासद? कुणबी समाज बांधव बोल नाही इथे पण कुठे मुंबई नाही. डोंगरोली खाचीवाडीचा मीटिंग असल्या कारणाने ती लोक आज उपस्थित नसली तरी त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्या स्वागतासाठी संतोष निंगावणे यायचं आहे. त्या खाच्यावाडीचं स्वागत आम्ही जानू डोंगरे यांना विनंती करतोय की खालच्यावाडीचे खरोखर स्वागत करावा. खालच्यावाडीचं स्वागत संतोष निंगावणे यांच्या रूपी होत आहे. शहराची कामगिरी वाढवलेली आहे. त्याच्यामध्ये आमचा निलेश कदम असेल आणि राजेश भुलगुले पण असेल आंबडोशीचा फार उत्तम मोलाची कामगिरी केलेली आहे. तरी रिळ्याचे समाज बांधव असतील त्यांनी सुद्धा स्वागत स्वीकारायचं आहे. स्वागत श्री रामराम मोठे साहेब करतील. त्याचप्रमाणे महातपुरी गावचं स्वागत आमचे येळकर साहेब करतील. महातपुरी गावची सुद्धा फार मेहनत आहे. आमचे जाहिरातदार सुद्धा आहेत नागपुरीचे त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्याचप्रमाणे मोरबा त्यानंतर धन्यवाद. त्यानंतर सुरले कृष्णासारखा मित्र असा असावा सुदामासारखा युद्धामध्ये जो खरा मदत करतो संकटात तो कर्णासारखा असावा. खरोखर त्यांनी कर्णाची भूमिका बजावलेली आहे. आपल्या दिनदर्शिकेला जे काही मदत लागत कमी पडत होती त्यांनी खरोखर अमूल्य कार्य केलेलं आहे. त्यांनी दिनदर्शिकासाठी आपल्याला धनरूपी मदत केलेली आहे. धन किती दिले ते सांगणार नाही पण त्यांनी मोलाची जबाबदारी बजावलेली आहे. त्यांचं स्वागत आम्ही करतोय. त्यांचं स्वागत दोन्ही मंडळाचे अध्यक्ष मुंबई आणि ग्रामीण हे करतील. तो त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याच्यानंतर समाजाला संबोधित करायचं आहे. मध्यंतरी कार्यक्रमाची रूपरेखा म्हणजे प्रस्तावित असतं. कार्यक्रमाची रूपरेखा जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाची प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो माझे सहकारी मित्र संतोष लाड
यांना, कारण त्यांनी या सोहळ्यासाठी या उपक्रमात खूप मेहनत घेतली आहे. आपण या कामाला वेळ काढून सुरुवात ते शेवटपर्यंत खूप मेहनत घेतली आहे. म्हणून कार्यरत असलेले तेच आपल्या चांगल्या शब्दात सादर करतील, म्हणून तर आम्ही आनंद करतो. सादर करा. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा आजच्या शुभदिनी. प्रस्तावना मांडण्याचं कारण, आज दिनदर्शिका आपण 2025 प्रथम बनवलेली आहे. त्याचं कारण एकच आहे, ज्यांची संकल्पना आहे ते आहेत पण त्यांना शुभेच्छा दे. संकल्पना श्री राकेश शिवण, राजेश भुलगुले, निलेश कदम, संतोष साठ, आमचे मार्गदर्शक सकाराम कोटेसाहेब कलाकार जानू यांच्या माध्यमातून ही संकल्पना मांडली गेली आणि ती आज तंतोतंत आज ती पुरेपूर उतरवली गेली. त्याचा मला फार अभिमान आहे. समाज बांधवांना ती चांगली मोलाची गोष्ट आहे. प्रस्तावना कुणबी समाज बोर्गर ग्रुप नंबर 1 14 गावण्यासाठी राबवण्यात येणारे समाजाप्रती उपक्रम शिक्षण, आरोग्य व सामाजिक बांधिलकी जपणे व तरुणांना समाजाप्रती आकर्ष निर्माण करणे, शिक्षणासाठी योग्य ते मार्गदर्शन शिबिर राबवून तरुण उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलाची मार्गदर्शनातून कामगिरी बजावणे. दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपण जे करणार आहोत त्याच्यामध्ये विविध दिनदर्शिका छापली म्हणजे काय अरे याचा मोठा आहे त्याचा मोठा आहे म्हणून नाही आहे. आपण संकल्पना काय म्हणले की आपल्या समाजामध्ये सुद्धा उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, कोणी मटेरियल देणारे आहेत. त्या माध्यमातून आपण जाहिरात आपण आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्या समाजात आपला पैसा आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचू शकतो. ही एक संकल्पना आहे. त्याच्यानंतर समाजातील काही रूढी परंपरा व बाह्यविवाह विवाह थांबवण्यास निकष लावणे. आजच्या युगात लग्न होणे मुश्किल होत आहे. त्यावर समाज माध्यमातून प्रबोधन करून त्यावर विचार विनिमय चर्चा करणे. सुशिक्षित बेरोजगार यांना कामांपासून वंचित न राहता छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणे यावर मार्गदर्शन करणे. उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी समाज विकसित होण्याकरता कटिबद्ध राहणे किंवा प्रेरणा द्यावी. आर्थिक सहाय्य करता उपक्रमांच्या माध्यम अवलंबून समाजातील शिक्षणासाठी वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे हा एक ध्येय आहे. दिनदर्शिका आपण छापतो याचं कारण नुसतं पैसे जमा करायचं आणि कुठेतरी घालवायचं त्यासाठी नसून जे खरोखर आपले समाज बांधव शिक्षण घेत आहेत, ज्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं, कोणाला पुस्तकं नाही मिळत, कोणाला वह्या नाही मिळत, तर या दिनदर्शिकेच्या माध्यमातून जे काही तुमची आपल्याला जमा रक्कम मिळणार आहे ती आपण त्यांच्यासाठी खर्च करणार आहोत. ही एक संकल्पना आहे. त्याच्यानंतर महिलांच्या समाज हितासंबंधी प्रेरित करून महिला उपक्रमांवर भर देणे ही एक संकल्पना याच्यामध्ये मांडलेली आहे, जी प्रास्ताविक आहे. समाजाचं कार्यरत ध्येय उद्दिष्ट आहे, पाठ्यपानावर आहे. समाजाची रीतिरूढी परंपरा ही सुद्धा पाठ्यपानावर आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटलसाठी आपण जे देवदूत देतो, कोण आजारी आहे म्हणजे प्राथमिक उपचारासाठी आपण अर्ज भरण्यासाठी देवदूतांची सुद्धा आपण माहिती दिलेली आहे आणि हॉस्पिटलची सुद्धा माहिती दिलेली आहे. एवढी मी प्रस्तावना मांडतो आणि कॅलेंडर कशा पद्धतीने छापलेलं आहे सर्व आपल्या समोर सादर केलेलं आहे. तुर्तास थांबतो, रजा घेतो आणि पुढील कारभार व्यासपीठावर मंडळी करतील, सूत्रसंचालक संतोष भावे करतील. धन्यवाद. जय गुरु. सूर्य बुडत नाही, त्यांच्या प्रकाशच त्यांचा परिचय देतो. उत्तम कार्य करून राहा, लोकच तुमचा परिचय देतील. असे सूर्याचे तेज असलेले सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी बहुमूल्य वेळ म्हणून आलेले श्री राकेश गुरु साहेब आपल्यासोबत दोन शब्द प्रकट करेल. मी त्याला विनंती करेन त्यांनी दोन शब्द व्यक्त करावे. सर्वप्रथम ग्रामदेवताला वंदन करतो. महाराष्ट्राच्या आराध्य देवता आणि शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करतो. कुणबी समाज संस्थापक त्रिमूर्ती यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. आज कुणबी समाज वर्ग ग्रुपमध्ये दिनदर्शिका प्रकाशनासाठी आपण जे मला निमंत्रण केलं त्यासाठी मी संपूर्ण ग्रामस्थ मुंबई मंडळाला धन्यवाद देतो. आणि खास करून बोरगर समाजाचं कौतुक करावं इथपर्यंत माझ्याकडे शब्द नाही. एवढं फार कुणबी समाज बोरगर आहे. त्याच्या मागचं कारण सांगतो. मी सुद्धा एक कुणबी समाजात आहे. कुणबी समाजामध्ये घडवणारा तालुक्यावरती आणणारा मला कुणबी समाजाचं ज्ञान देणार तुमच्या बोरगर समाजामधून आहे, तुमच्या बोरगर समाजामधून आहे.
ते म्हणजे सर्वप्रथम सखाराम पोंडे साहेब, दुसरे म्हणजे दादू बोंडे साहेब, आणि तिसरा अनुभव मला चांगला आला ते म्हणजे आपण कुणबी जोडो अभियान. ज्या वेळेला तुमच्या गावामध्ये मी आलो बोरगरमध्ये, त्यावेळेला मला खरंच तिसरं ज्ञान मिळालं ते आपले खेडबिडे गुरुजी. म्हणजे मी तुमचं एक कशा शब्दात आभार मानून त्या तुमच्या शब्दात बोलो इथपर्यंत. कारण मला जो ज्ञान मिळणार आहे कुणबी समाजामध्ये, आता उपाध्यक्षपर्यंत जे मी पोचलो, राजकीय वाटचालीमध्ये मी पुढे आलो, परंतु समाजामध्ये मला पहिलं ज्ञान देणार जे कोण असेल तर तुमचे बोरगर समाजामध्ये असेल. म्हणून बोरगर समाजाला मागे आज दिनदर्शिका प्रकाशन, नुसतं दिनदर्शिका छापायची म्हटलं म्हणजे काय ते सिंपल साधी गोष्ट नाही आहे. त्यासाठी जी मेहनत करावी लागते ती मेहनत घेणाऱ्या आज आपल्या नुसतं बोरगर समाजामध्ये नाही तर तालुक्यावरती सुद्धा समाज घेणार तुमच्या बोरगर समाजातूनच आहे. संतोष लाड आहे आणि जसं तुम्ही कौतुक केलात तसं मानवत तालुक्यावरती मला वाटतं साहेब ते सांगतात थोडंसं उशिरे पण 2 मिनिटं बोलतो. माणगाव तालुक्यामध्ये आपलं अस्तित्व नव्हतं कुणबी समाजाचं, ते अस्तित्व तयार करणारं तुमच्याच बोरगर समाजामधून सन्माननीय जाणू बोरगे साहेब, त्यांच्यासोबत काम करणारे तुमचेच लाड साहेब आहे, आमचे जसं आमचे वडीलधारी बोलतो त्यांना आमचे पोटले साहेब आहे, मार्गदर्शक आमचे बांगणे साहेब सुद्धा, बरीचशी मंडळी तुमच्या तालुक्यावरती हा बोरगर समाजाचा सुद्धा आहे. तर मी विनंती करतो की जेवढी मंडळी जी आपली लांब असतील त्यांनी तालुक्यावरती यावं. आपले जे मान सन्मानित जे वरिष्ठ आहेत त्यांच्या सोबत आपण एकत्र मिळून काम करू, आपल्या समाजाचं ध्येय धोरण चांगलं देऊ, समाजाची उन्नती होईल अशी आपण सर्वांनी एकत्र मिळून आपण काम करू. मी पुन्हा एकदा दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वांना नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेच्या मी शुभेच्छा देतो. मला बोलवले त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय महाराष्ट्र, जय कुणबी. तोच पैसा वाचवून जर मुलाबाळांच्या ज्या शिक्षणाला लावलं, तोच पैसा वाचवून जर मुलाबाळांच्या हितासाठी लावलं तर त्याच्यातून समाज परिवर्तन होणार आहे. आणि हे आपल्या लोकांना कधी करणार हेच मला कळत नाही. आणि ही बघा ही सत्य परिस्थिती आहे, त्याला नाकारता येत. आपण पण लग्न केलेली आहे, आमच्या गावामध्ये पण लग्न होतं, पण शुद्ध शाकाहारी आम्ही काजूची भाजी घालू, काजू घालून भाजी घालू नाही का, पण बोकड आणून कापणार. हा शुभ दिवस आहे, हा शुभ दिवस आहे, शुभ प्रसंग आहे. आणि तो पण एक जीवच मारतो ना, आपल्या चांगल्या कार्यक्रमाच्या दिवशी आपण एक जीवाला मारतो आणि मग परत एखाद्या लग्नाच्या ऐवजी वाईट झालं तर दोष मात्र समाजाला देतो. ह्यानी बघून दिली ना म्हणून माझ्या मुलीचं वाईट झालं का मुलाचं वाईट झालं. आणि मग तू त्या लग्नाला काय केलं ते पण कुणबी समाज बोरगर नंबर 1 साठी मी ज्ञानेश्वर घरडे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. कुणबी युवा मंचाकडनं शुभेच्छा देतो आणि शब्द बोलायला दिलं. खूप खूप आभार आहे. धन्यवाद. आणि आजचं जे आपण जे कार्यक्रम जे घेतलं कॅलेंडर आपला दिनदर्शिका सोहळ्याचा, हे पहिल्यांदाच आपण ग्रुप नंबर 1 मधून आपण एक नवीन एक म्हणजे काय पद्धत त्याला ते खराडी मारली. आनंद व्यक्त मी असा करतो की कुणबी समाज ग्रुप नंबर 1 बोरगर दिनदर्शिका सोहळा जिथे पार पडला ते बरोबर आनंदात पार पडला. आणि आमचं एक स्वप्न असं होतं, आम्ही खूप 2008 पासून का नाही होईल 2010 पासून पण प्रयत्न होतो की मुंबई संघटना ही हवी आहे, मुंबई संघटना हवी आहे, आपल्या कुणबी समाज ग्रुप नंबर 1 ची मुंबई संघटना हवी आहे. पण त्यासाठी आम्हाला कोणत्या साहेबांनी थोडं 2 वर्षे 3 वर्षे असं थांबून धरलं होतं. शेवटला 2013 मध्ये आम्ही ही आपली एक संघटना स्थापन केली, परंतु काही कारणास्तव आम्ही सर्व कोण गावी गेला, कोणीकडे गेला आणि ती पुन्हा एकदम स्लो स्थितीमध्ये थांबली. आणि त्याला ही जी चालना दिली आहे, खरोखर मी आज नवतरुण मंडळाचं आभार मानतोय. सर्वांची नावं माहिती नाही पण संतोष लाड आणि राजेश बिलवले, त्याचबरोबर निलेश आहे, तसेच सतीश लाड, त्यांचे सहकारी सर्वांचं मी खरोखर आभार मानतोय. आणि प्रमुख सल्लागार डोंगरे साहेब यांचं तर मी खरोखर मनापासून आभार मानतोय. आणि आपल्या ह्या संघटनेला खरोखर एक यश आणि बल दिले. आणि याच्या पुढे मी सर्वांना अशी शुभेच्छा देतो की पुढचं जे काय उपक्रम असेल ते चांगल्या यशस्वीरित्या पार पडू. आमचं मी जरी गावी असेल तरी संपूर्ण तुम्ही फक्त आवाज द्या, माझं सहकार्य पूर्ण असेल आपणास अशी मी एक ग्वाही तुम्हाला देतोय, कशामध्येही कमी पडून देणार नाही आहे. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय कुणबी.
आज आपण या ठिकाणी कुणबी समाज बोरगर ग्रुप नंबर 1 कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा म्हणून या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी आवर्जून आपण उपस्थित आहोत. पहिल्याबद्दल मी गावची जी कमिटी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी त्यांचं खूप खूप या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो. कारण मला वाटतं असा कार्यक्रम आपल्या मुंबई आणि ग्रामीण कमिटीचा हा पहिलाच असेल आणि आम्ही मुंबईच्या कमिटी आज मला सांगावं असं एवढंच वाटतं की माझ्या गावातले सुद्धा ह्या कमिटीवरती खूप तरुण मित्र ह्या मुंबई संघटनेमध्ये सामील आहेत याचा मला खूप गर्व आहे. निलेश सरांचं नाव ज्यावेळेला वारंवार येतो शिवाय संतोष कदम तसेच विनायक चव्हाण हे सारे मंडळी ज्यावेळेला मुंबईसारख्या ठिकाणी ज्यावेळेला एकत्रित राहून कामात वेळ काढून कुणबी समाजासाठी आपलं अमूल्य वेळ देत असतात त्यांचं सुद्धा मी ग्रामस्थांच्या वतीने तसेच माझ्या समाजाच्या वतीने मी आभार मानतो. तसेच या ठिकाणी सर्वांचेच कौतुक आहे की मला जास्त वेळ बोलण्यासाठी दिलं नाही पण ते शुभेच्छा देतो की असेच कार्यक्रम वारंवार करत जा. एवढेच बोल माझे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी. आपण दिनदर्शिका कार्यक्रम कुणबी ग्रुप नंबर 1 व मुंबई संघटना यांच्या मार्फत आपण आयोजित केलेला आहे आणि तो इथे आपला साजरा झालेला आहे. शुभारंभ जय कुणबी. श्री गणेशच्या चरणी आणि श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रथमतः मी नमस्कार बोलतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आपल्या समाजाच्या त्रिमूर्ती त्यांनी कुणबी समाजासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलं. त्याशिवाय आज आपला कार्यक्रम आहे तो आहे कुणबी समाज वर्गवृत्ती दिनदर्शिका प्रकाशन सोहळा. या प्रकाशन सोहळ्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सकारामजी पोपले साहेब, ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी वडेकर साहेब, सहसेक्रेटरी सन्माननीय दत्तरामजी वडेकर साहेब, खजिनदार सन्माननीय नितीनजी वाघमारे साहेब, सहखजिनदार माझ्यावर आलेले सन्माननीय गजाननजी मोठे साहेब, नरेशजी होटल साहेब, याशिवाय माझी सहसेक्रेटरी सन्माननीय विठ्ठलजी शिरवण साहेब, याशिवाय मुंबई मंडळाचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय सर्व सदस्य आणि ही जी दिनदर्शिका आहे हा जो कॅलेंडर आहे तो कॅलेंडर निर्मितीसाठी ज्यांनी प्रयत्न केले ते सन्माननीय संतोषजी लाड साहेब असतील, राजेंद्र घुलगुले असतील, निलेश कदम असतील आणि त्यांच्यावर ज्यांनी काम केलं योगदान दिलं ते सर्व त्यांना मार्गदर्शन करणारे सन्माननीय आमचे जान डोंगरे साहेब, याशिवाय सर्व असणारे सर्व त्यांचे सर्व सहकारी आणि माझ्यासमोर बसलेले सर्व समाज बांधव आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आज जरी उपस्थिती जरी कमी असली तरी माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी नाराज होऊन यांचं काही कारण नाही. कारण समाजाचं काम करताना अशीच परिस्थिती असते आणि मी जेव्हापासून काम करतोय माझ्या माहितीप्रमाणे मी साधारणपणे 1997-98 पासून बसतोय ग्रुपमध्ये. तर परिस्थिती बदलणं येणाऱ्या काळ नक्कीच बदलेल अशी आशा आपण अपेक्षा करूया आणि होईल. ते मला कल्पना आहे चांगली की एखाद्या उपक्रम आपण हाती घेतो तेव्हा ते करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि जो करतो त्याला ते माहीत आहे की आपण काय केलं आहे, काय करायला पाहिजे आणि जो करणारा त्याला पाठीमागं आपलं कोण आहे त्याची चिंता पण नसते. फक्त एकच डोळ्यात चिंता असतं की मला ही दिनदर्शिका मी जे ठरलं ते मला करायचं आहे आणि ते तुम्ही मग संतोषजी लाड असतील, निलेश कदम असतील किंवा आणखी गुलगुले असतील त्यांनी सर्वांनी करून दाखवलं. त्यांच्यावर असणारे त्यांनी सर्वांनी करून दाखवलंय. तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अतिशय कमी वेळेमध्ये आपण ही दिनदर्शिका आणि चांगल्या प्रकारे आता नेत्यांचं देखील वाटली भारदस्त आहे आणि त्याच्यामध्ये जे जे काय पाहिजे ते आपण
नोंदवलेलं आहे. मग वैद्यकीय योजनेची नोंदणी असेल, महत्त्वाच्या कार्यालयाचे फोन नंबर असतील, समाजाची नियमावली असेल, अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्यामध्ये त्याची नोंद घेतलेली आहे. ही जी दिनदर्शिका आहे त्याचा प्रकाशन सोहळा आपण आज पार पाडलेला आहे. या मुंबईकर मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि या दिनदर्शिकेसाठी सध्या जे मेहनत घेणारे या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते, सर्व संयोजक यांना प्रथम धन्यवाद देतो आणि त्यांनी हा आजचा कार्यक्रम घडवून आणला त्यांना एक धन्यवाद देतो की आजचा हा दिनदर्शिका उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून तुमच्या शहरीबरोबर आम्हाला ग्रामीण संघटनेला सुद्धा या ठिकाणी आमंत्रण केल्याबद्दल मी आपल्या शहरी संघटनेला पहिल्यांदा धन्यवाद देतो. आणि प्रत्येकाला आपल्या समाजाचा एक स्वाभिमान आहे आणि म्हणून आपण सर्वजण समाजासाठी आपण कार्य करत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कुणबी समाज बोरगर ग्रुप नंबर 1 याच्यामध्ये आणखी एक शब्द समाविष्ट करावा की कुणबी समाज स्वाभिमानी संघटना बोरगर कामांगी. यासाठी दुसरी संघटना असून त्याचा उपयोग आहे तर आपल्या संघटनेचा, आपल्या समाजाचा आपल्याला पहिल्यांदा स्वाभिमान पाहिजे. आणि कोणताही उपक्रम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि नुसती मेहनत की कुंडी किंवा असं नाही, हे जे आहे फार बारकाईने लक्ष द्यावं लागतं. एखादा शब्द इकडे मागे पुढे झाला तरी लोक चर्चा करायला टीका करत असतात की यांचं लक्ष नाही का, हे काय चुकीचं त्यामुळे बरेचसे दोष देणारे असतात पण काम करणारे थोडे असतात. पण ही जी मंडळी ब्रिलियंट मंडळी निवडणार आहे की आपल्या तज्ज्ञ अशा त्यांच्या मार्गदर्शनानुसार सगळ्या तऱ्हेने या ठिकाणी दिनदर्शिका छापलेली आहे. आणि दिनदर्शिका छापून त्यांनी आणखी मागच्या बाजूला समाजासाठी जे आवश्यक काही गोष्टी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी छापलेले आहेत की एखादा माणूस जरी आजारी पडला तर त्याला थोडासा सल्ला, त्याला मदत म्हणून हॉस्पिटलसाठी जे तिथे कार्यरत लोक आहेत त्यांचे फोन नंबर सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे एवढी समाजाची काळजी या लोकांना आहे. मी त्यांना खरोखर पुन्हा धन्यवाद देईन की अशा तऱ्हेने त्यांचा दृष्टिकोन आहे हा चांगला. बेल वाजली. सन्माननीय व्यासपीठ, ग्रामीण कमिटीचे पदाधिकारी, मुंबई कमिटीचे पदाधिकारी आणि बोरगर ग्रुपचे सगळे कुणबी बांधव, खरंच आजचा हा योग आहे तो जो लांबला असेल तो मी त्याला कारणीभूत असेल, मी नाकारू शकत नाही. कारण का माहिती आहे काय, बरेचसे कार्यकर्ते पाठी लागले होते की आपल्याला ग्रुपचा कॅलेंडर काढायचा आहे. पण ग्रुपचा कॅलेंडर काढताना एक तालुक्याची जबाबदारी होती आणि इथे एक कॅलेंडर तालुक्याची जबाबदारी ग्रुपच्या कॅलेंडरला आपला किती मिळेल कालच सांगू शकतो. कारण आपल्या सगळ्या जाहिराती पूर्ण होत नव्हत्या. इथेच मला सूचित करावं असं वाटतं या सभागृहाला आणि कमिटीला, ग्रामीण कमिटीला, की ज्यावेळी पहिली सभा इथे झाली तेव्हा कोणीतरी कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी इथे शंका उत्पन्न केली की आपण सभा घ्यायच्या पण आर्थिकचा काय. आता जेवढ्या संस्था चालवल्या ते कुठल्याही संस्था तुमच्या माहितीसाठी लॉस म्हणून मी चालवल्या नाही. आणि तर सांगितलं, एकच सांगितलं, तुमचे जर कष्ट करण्याची जर तयारी असेल तर या शहरी शाखेला निश्चित काहीतरी आपल्याला आर्थिक लाभ होईल. आता उमेश शिकवण बसलेला आहे, त्याला माहिती आहे की एक फोन गेल्यानंतर त्याला जाहिरात द्यावीच लागणार आहे म्हणून. कसं माहिती, अशा पद्धतीने त्या जाहिराती झालेली आणि खरंच म्हणतो की ह्या आपण हे आणि कमीत कमी वेळी सर हे तुम्ही म्हणता की आमच्याकडे संपर्क केला नाही आम्हाला संपर्क कारण 2 ते 3 महिन्यात आपण हा कार्यक्रम केलेला आहे, जास्त वेळ दिलेला नाही. त्याला कारण काय माहिती आहे की समाजाचा कॅलेंडर निघत नाही म्हणून माझ्या गटाचा का निघू नये या उद्देशाने आपण या कॅलेंडरची हे केली, सुरुवात केली आणि ती थांबणार नाही. कारण का माहिती, तुम्ही तरुण वर्ग पाठीशी आहात, ग्रामीण संघटना पाठीशी आहे आणि आपल्याला काय नुसत्या कॅलेंडरचा पैसा नाही कमवायचा आहे
तर या समाजासाठी एक बरीचशी काही एक कमिटी समिती ग्रामीण आणि शहर काहीतरी यंत्रणा राबवते आणि समाजासाठी समाज जागृत करत आहे. एवढी भावना तरी समाजासाठी गेली तरी फार. एक आपल्या खाडीचा वाटा सगळ्यांनी आपण मुंबईकरांनी त्या समाजासाठी आपल्याला उचलायचा आहे आणि तुम्ही उचलणार एवढी खात्री बाळगतो आणि लांबलेलं भाषण मी पूर्ण करतो आणि असंच सहकार्य हमेशा तुम्ही ग्रामीण आणि मुंबई संघटनेला करा अशी अपेक्षा करून मी माझ्या लांबलेलं भाषण 2 शब्दात पुढे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पुणे.